नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर परत एकदा आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सीपीसी. त्या सीपीसी मधला जो काही मॉडेल नंबर 2 आहे, मॉडेल नंबर 2 या संदर्भात डिस्कस करणार आहोत. मॉड्यूल नंबर 2. तर इथं पहा, हा जो काही मॉडेल नंबर 2 आहे, तो या मॉडेल नंबर 2 चं नाव आहे पहा, समन्स अँड प्लीडिंग. समन्स आणि प्लीडिंग म्हणजे काय? तर समन्स ह्या शब्दाचा अर्थ, प्लीडिंग ह्या शब्दाचा अर्थ इथं आपण डिस्कस करणार आहोत. त्याप्रमाणे कशा प्रकारे क्वेश्चन येतील, कशा प्रकारे तुम्हाला इथे आन्सर लिहायचा आहे, हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर इथे पहा, सुरुवातीलाच प्रश्न येईल पहा, इश्यू ऑफ समन्स अँड सर्व्हिस ऑफ समन्स. तर इथे पहा, सुरुवातीला समन्स ह्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन येईल आणि तो क्वेश्चन असेल पहा, ब्रॉड क्वेश्चन असेल आणि या संदर्भात तुम्हाला ऑर्डर नंबर 5 ही तिथे तुम्हाला अपेक्षित आहे. त्याप्रमाणे तुम्ही तिथं हे जे आन्सर आहे ते आन्सर लिहिणं गरजेचं आहे. तर इथं पहा, ऑर्डर नंबर 5 डील्स विथ समन्स. समन्स म्हणजे काय, समन्स कशा प्रकारे असेल आणि समन्स कोण इश्यू करतं, समन्स कोण सर्व करतं, हे इथे तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. तर इथं पहा, पहिलाच क्वेश्चन आहे पहा, इश्यू ऑफ समन्स अँड सर्व्हिस ऑफ समन्स. तर इथं पहा सर्व्हिस. तर इथं पहा, समन्सचे मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. समन्स. ओके. तर इथे सुरुवातीला तुम्हाला डिस्कस करायचं आहे एक कन्सेप्ट. ती कन्सेप्ट आहे पहा, ए आहे ए ने एक बी च्या विरोधात सूट फाईल केलेला आहे. तर इथे पहा, हा जो बी आहे, ह्या बी ला कसं कळणार की ह्या ए ने त्याच्या विरोधात एका कोर्टामध्ये, सिव्हिल कोर्टामध्ये काय केलेलं आहे, सूट फाईल केलेला आहे. हे कसं कळणार? तर त्याप्रमाणे इथे पहा, हा जो ए असतो, तो ए जेव्हा हा त्याचा सूट फाईल करत असतो, दावा दाखल करत असतो, तर तो त्या दावा दाखल करते वेळेसच एक समन्स ची कॉपी आणि समन्स हे इश्यू करा म्हणून काय करत असतो, कोर्टाला एक आर्ग्युमेंट करत असतो. इश्यू समन्स करण्याकरता सुरुवातीचं जे काय आर्ग्युमेंट केलं जातं ते आर्ग्युमेंट असतं पहा, समन्स काढण्याकरता, की जेणेकरून हा जो बी आहे, ह्या बी ला समजलं पाहिजे की त्या सो अँड सो कोर्टामध्ये ह्या ए नावाच्या व्यक्तीने त्याच्या विरोधात एक दावा दाखल केलेला आहे, एक सूट दाखल केलेला आहे. आणि त्याप्रमाणे इथे हे जे काय कोर्ट आहे, हे कोर्ट काय करतं, इथे सुरुवातीला इश्यू ऑफ समन्स करतं. म्हणजे इथं हा जो काही बी आहे, म्हणजे इथं हा प्रतिवादी डिफेंडंट, प्रतिवादी, त्याच्या विरोधात काय केलं जातं पहा, समन्स इश्यू केलं जातं. समन्स इज नथिंग बट अ नोटीस. इथं पहा, एक नोटीस असते, ती नोटीस बी च्या नावाने, प्रतिवादीच्या नावाने काढली जाते. मग इथं पहा, एक प्रतिवादी असेल किंवा एकापेक्षा जास्त प्रतिवादी असतील, तर जितके जितके प्रतिवादी आहेत त्या प्रत्येक प्रतिवादीच्या नावाने काय केले जाते, कोर्टाच्या मार्फत काय केले जाते, समन्स इश्यू केला जातो, नोटीस इश्यू केली जाते. आणि ती नोटीस, तो समन्स काय केला जातो, हा जो काही कोर्टाचा प्रतिनिधी असतो त्याला आपण बेलिफ म्हणतो. तो बेलिफ काय करतो, बेलिफ हा तो जो समन्स आहे, तो समन्सची कॉपी, त्याचबरोबर प्लेटची कॉपी आणि लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, ज्याला आपण एलओडी म्हणतो, ते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट हे घेऊन हा जो कोणी बी आहे त्या बी कडे हे सर्व दिले जातात, जेणेकरून बी ला समजलं पाहिजे की त्याच्या विरोधात कुठल्या प्रकारचा दावा दाखल केलेला आहे, कोणी दावा दाखल केलेला आहे, कशा प्रकारे कागदपत्र आहेत, हे त्याप्रमाणे तो त्याचा डिफेन्स तयार करू शकेल. अशा प्रमाणे इथं पहा, हा जो काही समन्स आहे, ऑर्डर नंबर 5, तर ही सीपीसी ची डील करते, सांगते समन्स, इश्यू ऑफ समन्स अँड सर्व्हिस ऑफ समन्स. ह्या दोन टॉपिकसाठी, ह्या दोन गोष्टीसाठी ही ऑर्डर नंबर 5 ही इम्पॉर्टंट आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने पण विद्यार्थ्यांना आणखीन एक सांगणं आहे की इथे पहा, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे पहा, सीपीसी मध्ये हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऑर्डर नंबर 5 हा जो टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर इथं पहा, असं म्हणलो आपण की इथं हा समन्स काय केला जातो, इश्यू केला जातो कोणाकडून, कोर्टाकडून. सर्व केला जातो कोर्टाकडूनच. कोणाला, बेलिफला. तर इथं पहा, परत एकदा कोर्टाकडून हा जो काही समन्स सर्व केला जातो, तर त्या सर्व करण्याचे प्रकार आहेत, मोड्स आहेत, मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, मोड्स अँड सर्व्हिस ऑफ समन्स, की हे जे काय कोर्ट आहे, हे कोर्ट समन्स इश्यू करतं. मग इथं पहा, इथे बाय हँड 2 RPAD पोस्ट, रजिस्टर पोस्ट,
कुरिअर, कुरिअर, फॅक्स किंवा other modes given under order 5 रूल 20 5-20 प्रमाणे जितके काही मोड सांगितलेले आहेत त्या मोड्स प्रमाणे हे जे काही कोर्ट आहे हे कोर्ट काय करेल, ते जे काही समन्स आहे ते समन्स प्रतिवादीला म्हणजे कोणाला इथे ह्या डिफेंडंटला काय करेल, सर्व करेल. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आन्सर मध्ये ह्या गोष्टी सर्व लिहायच्या आहेत. व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, इश्यू ऑफ समन्स, सर्व्हिस ऑफ समन्स. अशा प्रकारे हा समन्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्याच मॉडेल नंबर 2 मध्ये आणि तो आहे पहा प्लीडिंग. प्लीडिंग तर इथे पहा एक इम्पॉर्टंट ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारला जाईल आणि तो क्वेश्चन असेल पहा व्हॉट इज मीन बाय प्लीडिंग, एक्सप्लेन इन डिटेल रूल्स रिगार्डिंग प्लीडिंग. मग इथे पहा हे जे काही ऑर्डर नंबर 6 आहे, ऑर्डर नंबर 6, तर इथे पहा ही प्लीडिंग संदर्भात आहे आणि त्याप्रमाणे इथे व्हेरियस रूल्स रिगार्डिंग समन्स प्लीडिंग. प्लीडिंग इथे तुम्हाला ते लिहायचे आहेत. व्हेरियस रूल्स गिवन अंडर ऑर्डर 6. मग तेव्हा ऑर्डर मध्ये सांगितलेलं आहे की ते एक प्लीडिंग काय आहे. प्लीडिंग म्हणजे काय, प्लेंट प्लस रिटर्न स्टेटमेंट. मग इथं पहा पुढची ऑर्डर येते याच्यानंतरची ऑर्डर नंबर 6, ऑर्डर नंबर 7 प्लेंट, ऑर्डर नंबर 8 रिटर्न स्टेटमेंट. तर अशा प्रकारे इथे एक क्वेश्चन येईल प्लीडिंग वरती, एक क्वेश्चन येईल प्लेंट वरती किंवा एक क्वेश्चन येईल रिटर्न स्टेटमेंट वरती. असा हा मॉडेल नंबर 2 आहे. हा मॉडेल नंबर 2 इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर इथे पहा 7-11, ऑर्डर 7 रूल 11, 7-11 रिजेक्शन ऑफ प्लेंट, रिजेक्शन ऑफ प्लेंट किंवा रिटर्न ऑफ प्लेंट किंवा रिटर्न ऑफ प्लेंट. असा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला एक शॉर्ट नोट विचारली जाण्याची शक्यता आहे. म्हणून इथं पहा रिजेक्शन ऑफ प्लेंट, रिटर्न ऑफ प्लेंट, त्यानंतर प्लीडिंग, प्लीडिंग नंतर प्लेंट, प्लेंट नंतर रिटर्न स्टेटमेंट. असे हे मॉडेल नंबर 2 मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ते अभ्यासाचे आहेत. तर मित्रांनो परत पुढे जाऊया आपण की मॉडेल नंबर 3 चा जर विचार केला, मॉडेल नंबर 3 आहे आणि ह्या मॉडेल नंबर 3 मध्ये कुठले टॉपिक आहेत, कुठले क्वेश्चन आहेत ते आपण जर डिस्कस करायचे झाले तर अशा प्रकारे आहेत पहा. मॉडेल नंबर 3, मॉडेल नंबर 3 आणि ह्या मॉडेल नंबर 3 चं नाव आहे पहा प्रिलिमिनरी प्रोसिजर, इश्यूज अँड हिअरिंग अँड जजमेंट अँड ऑर्डर. तर इथं पहा प्रिलिमिनरी प्रोसिजर. प्रिलिमिनरी प्रोसिजर आता सांगितल्याप्रमाणे इथं पहा पहिल्यांदा प्लेंट आहे, त्यानंतर काय आहे रिटर्न स्टेटमेंट आहे ज्याला आपण डब्ल्यूएस म्हणतो आणि हे दोघंही काय झाले कोर्टासमोर हजर झाले. दोघंही कोर्टासमोर हजर झाले. तर इथं पहा इथं पुढे हिअरिंग चालू होते. हिअरिंग त्याला आपण म्हणतो सुनावणी. सुनावणी चालू झाली. ओके, मग आता ही सुनावणी कशी असेल, कशा प्रकारे असेल हे मॉडेल नंबर 3 मध्ये डिस्कस केलेलं आहे. मॉडेल नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे की ही सुनावणी असेल, ती सुनावणी कशा प्रकारे असेल, हिअरिंग कशा प्रकारे असेल, प्रिलिमिनरी हिअरिंग कशा प्रकारे असेल ती इथे सांगितलेली आहे. आणि मग त्याप्रमाणे इथं पहा सुरुवातीला प्लेंटिफ आहे, प्लेंटिफचं म्हणणं, त्यानंतर प्लेंटिफचा जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स, त्याच्यानंतर इथे प्लेंटिफ हजर झाला, डिफेंडंट हजर झाला आणि त्यानंतर आहे पहा इश्यू, वादाचा मुद्दा, इश्यूज. ऑर्डर नंबर 14, ऑर्डर नंबर 14 मध्ये काय केलं जातं पहा ऑर्डर 14 इश्यू फ्रेम केलं जातं. इश्यू कोण फ्रेम करतं, कोर्ट. कुठल्या ऑर्डर प्रमाणे, ऑर्डर 14 प्रमाणे. म्हणजे काय असतात वादाचे मुद्दे. प्लेंटिफ आहे, प्लेंट घेऊन आला रिटर्न, त्याप्रमाणे इथं पहा प्लेंटिफने काय केलेलं आहे समन्स इश्यू करण्याकरता सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे कोर्टाने समन्स इश्यू केला. डिफेंडंट आहे, डिफेंडंटला तो सर्व झाला, डिफेंडंट हजर झाला, डिफेंडंटने त्याचं म्हणणं सादर केलं, त्याप्रमाणे त्याचा डब्ल्यूएस तो कोर्टासमोर आला आणि आता पहा इथं कोर्टाचं काम चालू झालं. मग इथे आता कोर्ट काय करेल, इथे कोर्ट काय करेल तिथे इश्यू फ्रेमिंग करण्याचं काम करेल आणि इश्यू फ्रेमिंग करते हे ऑर्डर नंबर 14 प्रमाणे. आणि इश्यू फ्रेम झाले, वादाचे मुद्दे फ्रेम झाले, मग इथे पुढे हिअरिंग स्टार्ट झालं. आता हिअरिंग स्टार्ट झालं म्हणजे इथं प्लेंटिफ आहे, प्लेंटिफ त्याचा एव्हिडन्स लीड करेल, त्यानंतर एव्हिडन्स क्लोजची प्रोसेस देईल, त्यानंतर पहा डिफेंडंट आहे, डिफेंडंट त्याचा एव्हिडन्स पुढे स्टार्ट करेल, त्यानंतर तिथे त्याचा एव्हिडन्स क्लोजची प्रोसेस देईल,
चीफ क्रॉस दोघांच्याही एव्हिडन्स विटनेसेसची चीफ क्रॉस होईल आणि नंतर फायनल आर्ग्युमेंटला लागेल आणि फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर परत जजमेंट आणि डिग्री. म्हणून इथं पहा ही प्रिलिमिनरी प्रोसिजर आहे. तर प्रिलिमिनरी प्रोसिजर मध्ये एक तुम्हाला ऑर्डर 14 मध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. त्यानंतर इथं पहा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट असेल, रिटर्न ऑफ डॉक्युमेंट असेल, फ्रेमिंग ऑफ इश्यू असेल, विटनेसेस असेल, लिस्ट ऑफ विटनेसेस, समन्स टू विटनेसेस, असे हे शॉर्ट नोटचे टॉपिक आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला इथे मॉडेल नंबर 3 मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक हे डिस्कस करायचे आहेत, विचारले जाण्याची शक्यता आहे. तर इथे पहा ऑर्डर नंबर 14 इश्यू, मॉडेल नंबर 3 मध्ये हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा मॉडेल नंबर 4. मॉडेल नंबर 4 मध्ये काय डिस्कस करणार आहेत, तर मॉडेल नंबर 4 चं नाव आहे पहा डिग्री अँड डिग्री ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिग्री. तर इथं पहा जेव्हा हिअरिंग संपुष्टात येते, हिअरिंग संपुष्टात आल्यानंतर डिग्री आहे. डिग्री परत डिग्रीचे प्रकार पडतात. प्रिलिमिनरी, त्यानंतर फायनल, पार्टली प्रिलिमिनरी, पार्टली प्रिलिमिनरी, त्यानंतर आहे पहा फायनल, पार्टली प्रिलिमिनरी, पार्टली फायनल, असे हे डिग्रीचे प्रकार आहेत. तर ती डिग्री पास केली जाते आणि त्या डिग्री पास केल्यानंतर तिथे काय होतं पहा, काय होतं तिथं, हे जी काही डिग्री आहे, हा जो काही हुकूमनामा आहे, तर त्या हुकूमनाम्याचं काय होतं, एक्झिक्युशन होतं. एक्झिक्युशन. तर ही आहे पहा ऑर्डर नंबर 20, ऑर्डर नंबर 20 आणि त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन, अंमलबजावणी, ऑर्डर नंबर 21, ऑर्डर नंबर 21 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून इथं पहा 20 मध्ये डिग्रीची डेफिनेशन, 21 मध्ये एक्झिक्युशन. तर इथे पहा जेव्हा तुम्ही ही ऑर्डर नंबर 21 अभ्यासणार आहोत, तर त्या 21 नंबर ऑर्डर ही ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड मधली सर्वात मोठी ऑर्डर आहे. त्याप्रमाणे इथं पहा एक डिग्रीवरती ब्रॉड क्वेश्चन येईल मॉडेल नंबर 4 मध्ये. त्याचप्रमाणे इथं पहा दोन टॉपिक इथं महत्वाचे आहेत, एक आहे डिग्री आणि दुसरा आहे पहा एक्झिक्युशन, एक्झिक्युशन ऑफ डिग्री, एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री. असं हे दोन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मॉडेल नंबर 4 मधले. असे दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे पहा मॉडेल नंबर 5 इंटरलॉक्युटरी ऑर्डर. तर इथे पहा तुम्हाला इंटरलॉक्युटरी ऑर्डर दरम्यानच्या काही ऑर्डर्स असतात पहा, त्या इथे मॉडेल नंबर 5 मध्ये फ्रेम केलेले आहे. मॉडेल नंबर 5 मॉडेल नंबर 5 मध्ये सांगितलेले आहेत. मॉडेल नंबर 5 इंट्रालोक्युटरी ऑर्डर. तर इथे पहा काही दरम्यानच्या ऑर्डर्स असतात, त्या ऑर्डर्स इथे सांगितलेल्या आहेत आणि त्या तिथे तुम्हाला लिहायच्या आहेत. तर त्यानंतर आहे पहा इंटरलॉक्युटरी ऑर्डर मध्ये तुम्हाला कमिशन आहे. कुठल्या ऑर्डर पास केले जाऊ शकतात ह्या इंटरलॉक्युटरी ऑर्डर मध्ये. कोर्ट ह्या कुठल्या प्रकारच्या इंटरलॉक्युटरी ऑर्डर पास करू शकतं, एक आहे कमिशन, दोन आहे पहा सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट, कॅवेट, इंटरिम इंजंक्शन. तर इथं पहा इंटरिम इंजंक्शन. तर हा जो इंजंक्शनचा टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन, BQ, शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहा इंजंक्शन, शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन इंटरलॉक्युटरी ऑर्डर मध्ये. त्यामध्ये इथं तुम्हाला इंटरिम इंजंक्शन ह्या संदर्भात सांगायचं आहे. त्याचबरोबर कमिशन. इथं पहा प्रत्येकच कोर्ट हे त्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट नसतं. त्याप्रमाणे इथे जो काही सूट आहे, सूट मध्ये जो काही सब्जेक्ट मॅटर आहे, सब्जेक्ट मॅटर मध्ये जो काही सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचा जो काही एक्सपर्ट आहे, त्या एक्सपर्टची इथं काय केली जाते, मदत घेतली जाते. आणि त्या मदत घेतल्यानंतर इथं मदत घेऊन तो जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कोर्ट हे समजून घेतलं जातं आणि त्याप्रमाणे कोर्ट तिथे ऑर्डर पास करतं, जजमेंट पास करतं, डिग्री पास करतं. तर इथे पहा हे जे काही कमिशन आहे,
ते कमिशन हे या इंटरलॉक्युटरी ऑर्डर मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे दोन शॉर्ट नोटचे टॉपिक आहेत, एक इंटरिम इंजंक्शन त्याचबरोबर एक आहे कमिशन असा हा. आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे पहा कॅव्हिएट. कॅव्हिएट ज्याला आपण म्हणतो सूचनापत्र. सूचनापत्र की तर पहा हा जो काही इंटरेस्टेड पर्सन आहे त्या सब्जेक्ट मॅटर मध्ये ज्याचं पण हित गुंतलेलं आहे असा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला असं समज झालेला आहे की तो जो काही अपोजिट आहे त्याच्या व्यक्ती तो काय करू शकत आहे, कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करण्याच्या मनस्थितीत आहे किंवा तयारीत आहे. तर अशा प्रकारे इथे काय करू शकतो, हा जो काही इंटरेस्टेड पर्सन आहे तो पर्सन काय करू शकतो, इथे कॅव्हिएट दाखल करू शकतो, सूचनापत्र कोर्टाला सांगू शकतो. आणि त्या कॅव्हिएट मध्ये असं सांगू शकतो की जर ह्या व्यक्तीने इन केस दावा दाखल केला तर त्या दाव्याचं सूचना मला देण्यात यावी आणि माझ्या अप्रोक्ष त्या दाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऍडव्हर्स ऑर्डर पास करू नये. आणि त्याप्रमाणे हे जे काही कॅव्हिएट असेल, हे सूचनापत्र असेल, हे सूचनापत्र तिथं काय केलं जातं, दाखल केलं जातं, सांगितलं जातं. असा हा कॅव्हिएटचा एक संकल्पना आहे, सब्जेक्ट आहे. असा हा मॉडेल नंबर 5 आहे. असा हा मॉडेल नंबर 5 आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा तर इथे पहा काही पर्टिक्युलर प्रोसिडिंग्स आहेत, स्पेशल प्रोसिडिंग आहेत, पर्टिक्युलर प्रोसिडिंग्स आहेत. प्रोसिडिंग्स आहेत, पर्टिक्युलर प्रोसिडिंग्स आहेत आणि त्या प्रोसिडिंग्स इथे सांगितलेले आहेत. आणि ह्या मॉडेल नंबर किती आहे, मॉडेल नंबर 6. मॉडेल नंबर 6 आहे. आणि त्याप्रमाणे इथे पर्टिक्युलर प्रोसिडिंग्स आहेत. मग त्या पर्टिक्युलर प्रोसिडिंग कुठल्या आहेत ते इथे सांगायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर इथे पहा समरी प्रोसिजर आहे. त्यानंतर सूट बाय और अगेन्स्ट मायनर आहे, मायनर पर्सन, सूट बाय और अगेन्स्ट मायनर पर्सन, मायनर. समरी प्रोसिजर, समरी सूट, मायनर समरी प्रोसिजर. त्यानंतर सूट बाय इंडिजंट, इंडिजंट पर्सन. एखादा जर गरीब व्यक्ती असेल, इंडिजंट पर्सन असेल तर त्याप्रमाणे तो इंडिजंट सूट हा तर तो तिथे दाखल करू शकतो. त्यानंतर सूट अगेन्स्ट कॉर्पोरेशन, सूट अगेन्स्ट पार्टनरशिप, सूट अगेन्स्ट फर्म, सूट अगेन्स्ट पर्सन कॅरिंग बिझनेस कॅरिंग अदर दॅन हिज ओन नेम, असे हे सूट्स आहेत. त्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे इथे इंटर प्लीडर सूट. जसे की आपल्याला सर्वांनाच माहित आहे की एक दावा असतो आणि ह्या दाव्यामध्ये प्लेंटिफ असतो, डिफेंडंट असतो. परंतु इंटरप्रिटर सूट हा एक मेव सूट आहे की ज्याच्यामध्ये वादी आणि प्रतिवादी असतो. परंतु खरा वाद हा दोन वादी आणि प्रतिवादीमध्ये नसून दोन प्रतिवादीमध्ये असतो, दोन डिफेंडंट मध्ये वाद असतो. इथे फक्त हा जो प्लेंटिफ आहे, हा प्लेंटिफ काय असतो, नाममात्र इथे त्यांनी दावा दाखल केलेला असतो. त्याचा कुठल्याही प्रकारे त्या सब्जेक्ट मॅटर मध्ये कसलाही हित नसतो. परंतु हित मात्र कोणाचा असतो, भांडण मात्र कोणाचं असतं, दोन डिफेंडंट मध्ये. म्हणून त्याला म्हणलं जातं पहा इंटरप्रिटर सूट. तर अशा प्रकारे इंटरप्रिटर सूट हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे पहा मॉडेल नंबर 7. मॉडेल नंबर 7 आहे पहा मॉडेल नंबर 7 आहे. आणि ह्या मॉडेल नंबर 7 मध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे, तीन गोष्टी, अपील, रिव्हिजन, रिव्ह्यू आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहा 4, रेफरन्स. अशा ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत मॉडेल नंबर 7 मध्ये. तर इथे पहा अपीलवरती एक ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो, रिव्हिजन वरती एक शॉर्ट नोट येऊ शकते, रिव्ह्यू वरती शॉर्ट नोट येऊ शकते, रेफरन्स वरती शॉर्ट नोट येऊ शकते. तर इथे तुम्हाला ह्या एकत्र मिळून सुद्धा एक ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एकत्र मिळून, किंवा एकटा अपील वरती सुद्धा एक ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असा हा टॉपिक आहे पहा ब्रॉड क्वेश्चनचा मॉडेल नंबर 7. त्यानंतर आहे पहा प्रोसिजर. हा त्यानंतर आहे लास्ट मॉडेल, मॉडेल नंबर 8.
कमर्शियल कोर्ट. तर इथे पहा मॉडेल नंबर 8 कमर्शियल कोर्ट. कमर्शियल कोर्ट. तर आजपर्यंत काही क्वेश्चन आलेले नाही, परंतु तुम्ही एक तो लक्षात ठेवा इथं काय कमर्शियल कोर्टावरती शॉर्ट नोट आला किंवा ब्रॉड क्वेश्चन आला तर तो अभ्यासला गेला पाहिजे. तर त्याप्रमाणे इथे तुम्हाला हा मॉडेल नंबर 8 आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला मॉडेल नंबर 8 मध्ये एक क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि लास्ट आहे पहा मॉडेल नंबर 9 लिमिटेशन ऍक्ट. लिमिटेशन ऍक्ट. हा तर लिमिटेशन ऍक्ट काय आहे तर इथे पहा मुदतीचा कायदा. तर इथे पहा प्रत्येक प्रोसिडिंगला, प्रत्येक ऍप्लिकेशनला, प्रत्येक अपीलला, प्रत्येक रिव्हिजनला काय असतं एक टाइम लिमिट असतं आणि त्या टाइम लिमिटच्या नंतर तो दावा, ते अपील, ते पिटिशन हे दाखल होऊ शकत नाही. तर तो जो काही मुदत आहे तो मुदत सांगणारा जो कायदा आहे त्या कायद्याला म्हटलं जातं पहा लिमिटेशन ऍक्ट. मग या लिमिटेशन ऍक्ट मध्ये तुम्हाला सेक्शन 5 महत्वाचा आहे पहा डिले कंडोनेशन. डिले कंडोनेशन. डिले कंडोनेशन. डिले कंडोनेशन. इथं पहा उशिरा माफी कधी होऊ शकते तर इथं पहा रिझनेबल कॉज असेल तर त्याप्रमाणे इथे डिले कंडोनेशन होऊ शकते. आणि कम्प्युटेशन ऑफ पिरियड की इथं पहा जो काही लिमिटेशन पिरियड आहे तो पिरियड स्टार्ट कधी होतो तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याप्रमाणे कम्प्युटेशन ऑफ पिरियड असेल, त्यानंतर रनिंग टाइम असेल, त्यानंतर हा जो काही डिले कंडोनेशन सेक्शन 5 असेल तर असे हे क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट नोटच्या स्वरूपात लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे विचारले जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे हा तुम्हाला जो काही तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड चे जे काही टॉपिक आहे ते टॉपिक आपण इथे थोडक्यात डिस्कस केलेले आहेत. त्याप्रमाणे एक एक टॉपिकचा आता एक्सप्लेनेशन त्याप्रमाणे घेऊया. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.